आजच्या दिवसभरातली सगळ्यात चर्चेत राहिलेली एक राजकीय बातमी ती म्हणजे ऑपरेशन टायगरद्वारे शिवसेना ठाकरे गटातले 6 खासदार फुटल्यानंतर आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेला ऊत आलाय। पण फक्त शरद पवार गटाला सोबत घेण्याऐवजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करण्याच्या पर्यायावर सध्या विचार केला जातो आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात। तरी सुद्धा सुनेत्रा पवार या विलीनीकरणासाठी तुर्तास अनुत्सुक असल्याचं समजतंय। त्यामुळे प्रसंगी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना वगळून दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याच्या पर्यायाचा सुद्धा विचार केला जात असतो। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक नव्या ऑपरेशनची जोरदार चर्चा सुरू आपल्याला दिसत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटल्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता थेट राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये एका मोठ्या राजकीय भूकंपाची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे। शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होणार का? आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का? आज आपण याच पडद्यामागच्या घडामोडींची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत आणि मोठा उलगडा करणार आहोत। सध्या स्थितीला नेमकं राजकारणामध्ये काय चाललंय याबद्दलची संपूर्ण ताजी अपडेट आता तुम्हाला बघायला मिळेल। त्यापूर्वी आपल्या AR1 मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहूयात। आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप आता आगामी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहे। पण यावेळी रणनीती थोडी वेगळी आहे। भाजपचा प्रयत्न शरद पवार गटाला स्वतंत्रपणे एनडीएमध्ये घेण्यापेक्षा थेट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा, सध्या स्थितीला पाहायला गेलं तर या सगळ्यात एक मोठा ट्विस्ट पण आहे। या विलीनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा कडाडून विरोध देखील असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। कारण जर दोन्ही गट एकत्र आले तर या एक संबंध पक्षात आपलं स्थान काय असेल, आपलं महत्त्व कमी तर होणार नाही ना, ही भीती साहजिकच आहे। त्यामुळे प्रसंगी या दोघांनाही बाजूला ठेवून हा विलीनीकरणाचा डाव टाकला जाऊ शकतो, अशा देखील राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आपल्याला पाहायला मिळतात। बघा, महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणतात अजित पवार गटाला या विलीनीकरणाची गरज का भासते, तर याचं मुख्य कारण आहे आगामी 2029च्या निवडणुका आणि मराठा वोट बँक। बघा, अजितदादा गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना असं वाटू लागलंय की एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा वोट बँक हळूहळू सरकत आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर याचा थेट परिणाम जे आहे ते सुनेत्रा पवार गटाला बसू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। सध्याची परिस्थिती पाहता सर्वात मोठा फायदा हा एकनाथ शिंदेंना या फॅक्टरच्या माध्यमातून होऊ शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या स्थितीला मराठा वोट बँक जर एकनाथ शिंदेंकडे गेला तर याचा सर्वात मोठा तोटा सुनेत्रा पवार यांना बसू शकतो आणि शिंदेंचे हे वाढतं आव्हान परतवून लावण्यासाठी सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व पुरेसं ठरेल का, याबाबत या नेत्यांच्या मनात साशंकता आहे। शिवाय पक्षात पार्थ पवार यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला कार्यपद्धतीवरही काही जुने नेते नाराज असल्याच्या दबक्या आवाजात बोललं जात आहे। त्यामुळे शरद पवार या ठिकाणी साथीचा आणि दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची गरज अजित पवार गटालाही काही नेत्यांना प्रदर्शकपणे वाटू लागलेले आहे। बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर शरद पवार एनडीएमध्ये जाणार का, अशा चर्चा पण आता सुरू झालेल्या आहेत आणि एका पाठोपाठ एक बैठका आपल्याला जे आहे ते एनडीए सोबत शरद पवारांच्या दिसून पण येऊ लागलेल्या आहेत। दुसरीकडे शरद पवार गटात नेमकं काय सुरू आहे, तर बघा आता या ठिकाणी आपण ती पण माहिती पाहण्याचं काम करणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर शरद पवार गट हा खरंच एनडीएमध्ये आला तर इकडे सुनेत्रा पवारांचं महत्त्व कमी होईल का, याबद्दलची पण सविस्तर अपडेट पाहणारच आहोत। आता सुनेत्रा पवार यांना याची तर भीती नाही ना की शरद पवार गट हा जर एनडीएमध्ये आला तर त्यांचं महत्त्व कमी होऊन मोठा पाठिंबा शरद पवार गटांना जाऊ शकतो, असं तर सुनेत्रा पवारांना वाटत नाही ना, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। तर चला यामागची नेमकी काय गोष्ट आहे आणि सध्या राजकारणामध्ये नेमकं काय सुरू आहे ती सविस्तर अपडेट आपण पाहू। तर बघा, या ठिकाणी पाहायला जर गेलं तर आता दुसरीकडे शरद पवार गटात काय सुरू आहे, तर तिकडेही सत्तेत सहभागी होण्याचे वारे वाहू लागलेले आहेत। सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस सोबत राहून केंद्रात किंवा राज्यात लवकरच सत्ता मिळण्याची शक्यता कमी दिसत असल्याने शरद पवार गटातील काही खासदार आणि नेते अस्वस्थ असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा, आता पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते एक आहेत, त्यांनी पण एक विधान केलं की शरद पवार गटातील काही नेते अस्वस्थ दिसून येत आहेत। ते काँग्रेसचे असून स्वतः त्यांनी असं विधान केलं
गेल्यामुळे एक चर्चा देखील होऊ लागलेली आहे. शरद पवार गटातील जर हे खासदार अशा प्रकारे अस्वस्थ असतील तर ते नेमके कुठे जाणार असा प्रश्न पण निर्माण आहे. ऑपरेशन तुतारी होण्याआधीच आपण सन्मानाने NDA सोबत जावं का याची चाचपणी पक्षात सुरू आहे आणि काही प्रमुख नेत्यांवर ही मतं जाणून घेण्याची जबाबदारी दिल्याची ही माहिती सध्या समोर येऊ लागलेली आहे. बघा, आता थोडक्यात सांगायचं झालं तर पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे, पण अंतिम चावी भाजपच्याच हातात आहे. सध्या तरी भाजप सुनेत्रा पवार यांना दुखावून घाईघाईत कोणतंही पाऊल उचलेल असं वाटत नाही, पण राजकारणात कधी काही होऊ शकतं हे देखील सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. आता तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला नक्कीच कळवा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक होतील का, आणि जर तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा परिणाम काय होईल? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता. सध्या जर पाहायला गेलं तर आता शरद पवार यांच्या एका पाठोपाठ एक बैठका आपल्याला NDA सोबत बघायला मिळत आहेत आणि याच बैठका पाहता इकडे सुनेत्रा पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसत आहे. आता सध्या स्थितीला जर विचार केला तर महायुती ही बळकट होणार का, तर यामध्ये जर शरद पवार आले तर, पण ही बळकटता वाढली तर इकडे सुनेत्रा पवारांना असं वाटू लागलं. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर त्यांना असं तर वाटत नाही ना की शरद पवार आल्यानंतर आपलं महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं, आणि सध्या सुनेत्रा पवार देखील मोठ्या प्रमाणात आपापले जे नेते आहेत, खासदार आहेत यांच्याशी चर्चा करत असल्याचं पण दिसून येत आहे. पुढे चालून नेमकं राजकारणात काय होईल हे सध्या तरी फिक्स कोणाला सांगता येत नाही, पण पुढे नेमकं काय होणार, खरंच शरद पवार NDA मध्ये येणार का, याकडे आपलं लक्ष नक्कीच असेल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.